शोले हा एक असा चित्रपट आहे ज्याने रेकॉर्ड तोड कमाई केली होती. पण तुम्हाला हे माहितीये का की त्याच वर्षात असाही एक चित्रपट आहे ज्याने शोलेच्या तोडीस तोड कमाई केली होती, आणि तो चित्रपट म्हणजे जय संतोषी मा. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं स्वागत करतो. रसिको, आज आपण पाहणार आहोत की ज्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 56 रुपये, दुसऱ्या दिवशी फक्त 64 रुपये, तिसऱ्या दिवशी फक्त 100 रुपये कमाई करणारा हा चित्रपट काही दिवसात थेट शोले सारख्या ब्लॉकबस्टरच्या यादीत कसा जाऊन पोहोचला. एक असा चित्रपट ज्याची यशाची अजिबात खात्री नसते, सिनेमाचा खर्च देखील कमी असतो, सिनेमात कोणी स्टारही नसतो, संगीतकार आणि गायक हेही साधत असतात. या चित्रपटाला वितरकही हात लावायला तयार नसतात. हे सगळं असूनही चित्रपट एका थिएटरमध्ये रिलीज होतो. पहिल्या शोला फक्त 56 रुपये, दुसऱ्या शोला 64 रुपये आणि तिसऱ्या शोला फक्त 100 रुपये चित्रपटाच्या गल्ल्यात जमा होतात. पण नंतर या चित्रपटाची जादू अशी चालते की शोले सारख्या चित्रपटालाही तो पुरून उरतो. चित्रपट जेव्हा चालायला लागला तेव्हा त्याचा आवाका एवढा वाढला की एकाच वेळी 104 थिएटर्समध्ये हा चित्रपट धोधो कमाई करत होता. चित्रपटगृह एक मनोरंजनाचं साधन असलं तरी दारं बंद झाली आणि चित्रपट सुरू झाला की चित्रपटगृह एक मंदिर बनून जायचं, जिथे स्त्रिया पूजेचं ताट घेऊन जायच्या, संतोषीमा पडद्यावर दिसली की तिला ओवाळायच्या, मैं तो आरती उतारू रे हे गाणं सुरू झालं की भक्तिभावाने गरबा खेळायच्या. एका ऐकलेल्या किस्स्यानुसार एकदा चित्रपट संपल्यावर डोरकीपरने जेव्हा चित्रपटगृहात पाऊल ठेवलं तेव्हा त्याने पाहिलं की संपूर्ण चित्रपटगृहात दक्षिणा म्हणून पैशांची उधळण झाली होती. चित्रपट तुफान चालला, त्याने पैसेही कमवले, पण असं असूनही निर्मात्याने स्वतःला दिवाळखोर घोषित केलं होतं. चित्रपटाची कथा कशी सुचली यावर दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. धनंजय कुलकर्णी यांच्या किस्से सिनेमातले या पुस्तकात सांगण्यात आलंय की चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांच्या एका ओळखीच्या स्त्रीने संतोषी मातेवर सिनेमा काढायला सांगितला आणि त्यासाठी पैसे देण्याचीही तयारी दाखवली. मग प्रियदर्शी हे धार्मिक कथानकाकरता प्रसिद्ध होते, त्यांनी या चित्रपटाची कथा लिहायला घेतली. त्याच पद्धतीने चित्रपटात बिरजू हे पात्र साकारणारे आशिष कुमार एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते की मला पुत्रप्राप्ती झाली नव्हती, मग माझ्या बायकोने 16 शुक्रवारचं व्रत केलं आणि ते व्रत पूर्ण होण्याआधीच 11व्या शुक्रवारीच त्यांची पत्नी प्रेग्नेंट होती. काही दिवसांनी त्यांच्या घरी कन्येचा जन्म झाला. संतोषी मातेवर चित्रपट बनवला जावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आशिष यांनी सांगितल्याप्रमाणे ते निर्माते सतराम रोहरा यांच्याकडे गेले आणि ही कल्पना त्यांना सांगितली. सतराम रोहरा यांना ही कल्पना आवडली आणि ते चित्रपटासाठी तयार झाले. चित्रपट तयार झाला, रिलीज झाला, खूप चालला. चित्रपटाने पैसाही कमवला, पण चित्रपट बनवणाऱ्यांपर्यंत तो पैसा कधीच पोहोचला नाही. चित्रपट रिलीज करायचं जेव्हा ठरलं तेव्हा कोणीच वितरक चित्रपटाचं वितरण करायला तयार नव्हते. एका बातमीनुसार शेवटी केदारनाथ अग्रवाल आणि संदीप सेठी यांनी चित्रपटाचं वितरण करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा चित्रपटाने बंपर कमाई केली तेव्हा केदारनाथ अग्रवाल यांच्या भावाने गोंधळ केला आणि हे सगळे पैसे गडप केले. शेवटी निर्माते सतराम रोहरा यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलं आणि केदारनाथ अग्रवाल यांना काहीच झालं नाही. असं म्हटलं जातं की केदारनाथ अग्रवाल यांना काही दिवसांनी लखव्याचा अटॅक आला होता. त्यावेळी अभिनेते आशिष कुमार यांनी संदीप सेठी यांच्यावर केस केली होती. त्यांचं म्हणणं होतं की चित्रपटात झालेला काही टक्के फायदा ते आम्हाला देणार होते आणि संदीप सेठी यांनी सांगितलं की काही पैसे घेऊन चित्रपटाचे राईट्स आणि फायदा सतराम रोहरा आणि आशिष यांनी सोडला होता. यानंतर ही केस काही दिवस कोर्टात चालली आणि मग आशिष यांनी केस मागे घेतली. चित्रपट जेव्हा खूप चालत होता तेव्हा अनिता गुहा या एक अभिनेत्री कमी आणि देवी संतोषीमा जास्त झाल्या होत्या. लोक त्यांच्या घरासमोर जमा व्हायचे, त्यांना ओवाळायचे, घरासमोर आरती म्हणायचे. त्या कुठे बाहेर दिसल्या तर स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या पायावर घालत असत. लोकांना अनिता गुहा हे नाव माहिती नव्हतं, त्यांना फक्त संतोषी मातेला पाहायचं होतं. त्यानंतर अनिता गुहा यांनी काही चित्रपटही केले, पण ते चालले नाही. काही चित्रपटानंतर त्या इंडस्ट्रीतून दूर झाल्या. असं म्हणतात की त्यानंतर अनिता यांना एका त्वचेच्या रोगाने ग्रासलं, त्यामुळे त्यांच्या शरीरावर पांढरे डाग पडू लागले. त्यानंतर त्या कधीच कॅमेऱ्यासमोर आल्या नाही. 20 जून 2007 ला मुंबईत त्यांचं निधन झालं.
बरं, हे सगळं आत्ता सांगायचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेलं नवरात्र. आता नवरात्र जरी आत्ता सुरू असलं तरी 1975 मध्ये भर मे महिन्यात या चित्रपटाने नवरात्रीचं वातावरण निर्माण केलं होतं, ही गोष्ट नक्की. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लोकसत्ता ऑनलाईनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची. धन्यवाद.